हॅलो गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आता जवळजवळ 9:30 वाजले असतील आणि आम्ही बघा मस्त असं रेडी झाले. मी आवरलंय. आज काही गावाकडची सकाळ लवकरच उठलो होतो आणि किशोरला आणि त्यांनासुद्धा आज ते मामांच्या घरी जायचं होतं, म्हणून मग ते लवकर निघलेत घरी जाण्यासाठी त्यांच्या तिकडे. ते मला असं वाटतं 8 वाजताच ते सगळे इकडून निघले. मग आता घरी फक्त मी अप्पू आणि आबा आम्हीच आहे. आत्ताच आबांचं जेवण झाले. आईने सकाळी स्वयंपाक केला होता ना छने. आणि सकाळपासून इकडे ना पावसाचं वातावरण आहे. रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे सकाळपासून. गार सुटले थंडी वाजते. इकडे बघ अप्पू, इकडे बघ ना अप्पू. हॅलो 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 कर हॅलो ना. बघते तिला कळतं सगळं. इकडे बघ. डुगडुगू नुसते डुगडुगू आहे. अगं पडशील बाई. सकाळी सकाळी गावाकडचं वातावरण किती छान आहे. आता अप्पूची आजी, पप्पा, काका कोणीच नाही घरी. कोणीच नाही अप्पूला घ्यायला. फक्त बाबा आहे, फक्त बाबा. हो की नाही? झोप झाली मॅडमची. झोपून आता मॅडम मस्त अशा रेडी आहे. तिला आता आबांजवळ देते मस्त असं, म्हणजे मग ती खेळत बसेल. मग मला पण टेन्शन नाही राहणार. बाबा तिकडे फक्त दोघच जण दिसतो, मम्मी पप्पा. बाकी कोणीच दिसत नाही. मामा नाही येत ना. मामाकडे जात नाही आता. मामा येत तिला कामामुळे यायला जमत नाही. तर ही त्या दिवशी घरी गेलतो तर मामाकडे सुद्धा गेली नाही. ही रडत होती. मामा हा कळतच नाही येड्याला अजून काय. हा येते ती. कसं खेळती बाबांसोबत, किती छान खेळती. राहती बाबांजवळ चांगलं ना. तू इथं मॅगी खायची खूप इच्छा झाली. पावसाचं वातावरण आहे, खूप छान वाटत होतं. मग आता मस्त अशी मी मॅगी केली आहे. आता पहिले खाऊन घेते मॅगी. देशाचं काही टेन्शन नाही, कारण की आबा तिला सांभाळत आहे. उठली आहे आणि तिचा इतका मस्त असा मेकअप मी केला आहे. ही आहे ना आज एवढ्या वेळ झोपली का विचारू नका. काहीच त्रास दिलेला नाही हिने मला आज. मस्त असं हिला मी 11:15 आसपास आंघोळ वगैरे घालून तिला झोक्यात घातलं होतं. आणि जी ती झोपली तेव्हापासून ती आता 2:15 वाजलेत तर आत्ता उठली. मस्त अशी झोप झाली मॅडमची. आता काहीच टेन्शन नाही आहे ना. जिजे झालं ना तुझ्या अप्पू. हा कच बघत हसत लगेच. हसत बामट. अच्छा करत काय. आळस देती का तू. आणि ही झोपली होती ना तर हिचे नखं पण मी कापून टाकली. इतके नखं वाढले होते ना मॅडमचे. आता कापून टाकले. नखच कापून टाकले. काय करते ना, हात किती जोरात डोक्याला खाजवत बसते. नख वाढलेले असले का मग लगेच तिथे जखम होऊन जाते. हिला काही नाही, कचाकच खाजवती कारण नसताना. तुला काही खाजू येते का डोक्याला. खाजू येते. कळतं तुला खाजू आलेलं, खाजव म्हणून असं. एवढ्या जोरजोरात खाजवत बसती डोक्याला असं कच करून. आणि मग इथे जखम करून ठेवती नुसती. आणि काही नाही कळत त्या येड्याला. आज काय केलं, मस्त अशी झोपली होती ना, थोड्या वेळाने तिला झोक्यातून खाली काढलं आणि तिची नखच कापून टाकली. परत झोक्यात घातला. मॅडमला कळलंच नाही नख कापलेले. कळलंच नाही गईला.
आस्त येड. सगळेजण किती वाजता आले तुम्ही? 6 वाजले ना? एवढा उशिरा आले. आणि प्रिशा नुसती रडते, सकाळपासून पप्पाकडे नव्हती आणि आता बघा, आता जात नाही, नुसती रडती पप्पाजवळ. सकाळपासून नव्हती ना, पप्पा दिसलेच नाही सकाळपासून सोन्याला, हो की नाही? कसं चाललं रडतो तू आज? नुसतं रडती. काय झालं काय माहिती तिला, काय झालं तिला, काय झालं? कसं बघतंय, कसं बघतं, दिसते का अप्पू? आता आई मस्त नजर काढतील अप्पूची, नजर काढायची बाळाची, हो की नाही? मग आता काय मस्त असं स्वयंपाक वगैरे करणार आहे आई. इथं आल्यावर मला निवांत असतं, स्वयंपाकाचं काही टेन्शन नसतं. मग काय मस्त असं जेवण वगैरे करून घेणार आणि झोपून घेणार लवकर. आता आजच आम्हाला निघायचं होतं घरी जाण्यासाठी, पण हे लोक उशिरा आले. मग आता एवढ्या उशिरा निघायचं, मग म्हटलं जाऊ दे, आता उद्या सकाळीच लवकर निघू आम्ही. आता इथून सकाळी लवकर निघायचं ना उद्या? हां 5 वाजता निघणार. जाऊ देत आता, उद्या सकाळी जरा लवकरच निघतो इथून, कारण त्यांना ऑफिसला पण जायचं आहे, सुट्टी नाही उद्या काही. मग काय आता आई नजर काढायला किती कुरकुर करते, काय झालं तिला काय माहिती, पण नुसती रडते. इथे खूप गार वार आहे, खूप थंड हवा सुटलेली आहे ना, तर प्रिशाच्या काकांनी तिला टोपी आणली आहे बघा, किती छान अशी टोपी आणली तिला. नाही नाही, मग टोपी माकड टोपी आहे, किती छान अशी टोपी आणलेली आहे. आणि आता आम्ही तिला ती टोपी घालून बघणार, कारण तिला फर्स्ट टाइमच टोपी आणलेली आहे. आम्ही याच्या आधी तिला टोपी आणलीच नाही. बघा बरं घालून माकल टोपी घाला, चला कशा दिसत बघू. हे पॅरट झालं, हे पॅरट पॅरट पॅरेट पॅरेट कान बघ बरं आता. पोपट, ए पोपट, अगं रडायला लागली. तिला ते वेगळंच वाटते. हे कोण आहे? कोणी घातले? ही खूप क्यूट दिसते, खूप छान वाटते, छान वाटते, छान. बघू सोन्या, माकड टोपी आणली. पॅरेट आणला, पॅरेट पॅरट पॅरट सारखी दिसते. पॅरेट आणला, पॅरेट. हा बाप्पा आपू होतोय, कान झाकले का? हा ओके. सदा कानाना तोंडाना हवा भरायला लागली. इकडून झाकले का? हा बापू. हा तिला तर सवय लागेपर्यंत ती असंच कर, तिला सवय लावावं लागेल, कारण आता इथून पुढे पण थंडीचे दिवस येणार आहे, तर तिने कानटोपी घातलीच पाहिजे. किती छान दिसते ग हे. आता हेच घालायचा उद्यापासून. ललू ललू कत हे माझं बाळ सोना, कसं दिसतंय? कसं दिसते तू, पप्पी देते का? कशी दिसते तू. बरोबर सगळेच सांगा. नको 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 झोप अली रे झोप. चला तर मग भेटूया आता माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.